राष्ट्रीय बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघाची मतमोजणी सध्या या राधानगरीच्या हॉलमध्ये सुरू आहे आणि पहिल्यांदाच म्हणजे पहिल्या फेरीचा निकाल आपल्याकडे आलेला आहे। यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघासाठी तिघांमध्येच लढत होण्याची चिन्ह आहेत आणि ती तसंच आहे। म्हणजे या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षामधील उमेदवारांमध्ये या ठिकाणी लढत होते आणि फारसं नाही तर काटाजोड लढत होते। एक 200-300 मतांचा फक्त फरक आहे। साधारण जर मतदानाची आकडेवारी बघितली तर आपण सागर धुंदरे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना 2668 इतकी मते पडलीत पहिल्या फेरीअखेर। यामध्ये दुसरे उमेदवार आहे जे शिवसेनेचे अशोक बापूसाहेब पाटील यांना 2023 इतकी मतं पडली आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विनय पाटील यांना 2210 इतकी मतं पडली आहेत। साधारण जर बघितलं तर फारशी आघाडी नाही, एक 200-300 मतांची आघाडी आहे। पहिल्या फेरीचा हा निकाल आहे, अजूनही पुढे निकाल होणार आहे। यासाठी जे संपूर्ण अपडेट्स आम्ही आपल्याला देत राहू। पाहत रहा के न्यूज। धन्यवाद। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।